चला श्री गणेश दिवलांग आपण या मित्रांनो. यानंतर मैदान क्रमांक 1 वरती पुढील होणारा सामना असेल जय हनुमान धेरण विरुद्ध काळंबादेवी युवक गडप. आपण तयारीत राहायचं. आपल्याकरिता हा पहिला पुकार. जय हनुमान धेरण विरुद्ध काळंबादेवी युवक गडप. आपण तयारीत राहायचं. आपल्याकरिता पहिला पुकार. तर मैदान क्रमांक 2 वरती जय बजरंग रोहा विरुद्ध अक्कादेवी पांडापूर. आपल्याकरिता देखील हा पहिला पुकार असेल. आपण देखील तयारीत राहायचं आहे. जय बजरंग रोहा विरुद्ध अक्कादेवी पांडापूर. आपण देखील तयारीत राहायचं. आपल्याकरिता पहिला पुकार मैदान क्रमांक 2 वरती असेल. निखिल कोंडे, निखिल कोंडे, मिलिंद गोळे ग्राउंड नंबर 1 ला आपण लाईन मध्ये द्यायचे. ग्राउंड नंबर 1 ला लाईनमन ओम. पंच अमित गायकवाड आपण मैदान क्रमांक 2 कडे चला. पंच अमित गायकवाड आपल्याला विनंती आहे. आपण मैदान क्रमांक 2 कडे चलायचं आहे. आता मात्र निघालाय. निश्चितच या रायगड जिल्ह्याचं तोक्ते वादळ म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं असा बोनस गुणावरती ज्याचा अधिराज्य आहे असा जर्सी क्रमांक 12 निखिल शिर्के रूपे वादळ आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त प्रयत्न यावेळेस देखील केला गेलाय शिवशंभू पाटलेश्वर संघाच्या विरोधात. बघूया कितपत प्रयत्न केले जात आहेत परंतु अनसक्सेसफुल. यशस्वीरित्या गुण टिपलाय. प्रत्युत्तर देखील पुन्हा एकदा यश पाटील आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच या रायगड जिल्ह्याचा एक उगवता तारा आपल्याला या यशच्या माध्यमातून देखील बघायला मिळतोय. एक जबरदस्त मोहरा महाप्रचंड वेग ज्याच्या पायामध्ये आहे. अमासिंग फुटवर्कने वारंवार त्या ठिकाणी गुण टिपण्यामध्ये स्वतःला झोकून देतोय असा यश मात्र यावेळेस माघारी परतलाय. प्रत्युत्तर दाखल निखिल शिर्के. 6 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन असेल परंतु प्रयत्न मोठा करावा लागेल. प्रयत्न मोठा झाला निश्चितच यशस्वी होईल परंतु यावेळेस मल्टिपल पॉइंट रेड यशस्वीरित्या 2 गुणांची शिकार निखिलच्या माध्यमातून केली जाते. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा यश. विकी ठाकूर देखील मैदानाच्या बाहेर. मैदान क्रमांक 2 वरती देखील तितक्याच ताकदीची लढत आपल्याला बघायला मिळते. यावेळेस मात्र केतन नाईक जबरदस्त पकड. जय पाटील नजर हाटी दुर्घटना घटी. नक्कीच मित्रांनो सडपातळ शरीरयष्टी आहे परंतु भल्या भल्यानं रोखण्याचं सामर्थ्य या खेळाडूमध्ये आहे असा जय. माघारी परततोय त्याला प्रत्युत्तर देतोय. यावेळेस मात्र प्रतीक धुमाळ. मित्रांनो ही
भिंत आहे दिव्यांग संघाची, ही जर तुम्हाला भेदायची असेल तर मात्र तुम्हाला चेन टॅकल करणं महत्वाचं आहे, चेन टॅकल करणं गरजेचं आहे. सांघिक खेळ तुम्हाला करावा लागेल, एक एवढंसं काम नाही. प्रतीक धुमाळ सारख्या बलाढ्य खेळाडूला त्या ठिकाणी थांबवणं. आमिर धुमाळ, अनिल पाटील यांच्या गैरहजेरीमध्ये संघ आज या ठिकाणी आयोजकांच्या आग्रहाखातीर उपस्थित झाला आणि आपला बहारदार खेळ मात्र या ठिकाणी दाखवतोय, अर्थातच श्री गणेश देवलांग. मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य आपल्याला विनंती, आपण व्यासपीठाजवळ या. मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य आपल्याला विनंती, आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आता मात्र थर्ड रेड, यावेळी चढाई करता केतन नाईक आपल्याला बघायला मिळतोय. ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न निसटलाय केतन, आणि नक्कीच एका गुणाने मात्र आपल्या संघाचं खातं उघडेल यामध्ये मात्र शंका नाहीये. तीन गुणांनी निश्चितच या वेळेस मात्र आपल्या संघाच्या खात्यामध्ये भर पाडतोय. पुनश एकदा प्रतीक धुमाळ.
चला मैदान क्रमांक 1 जय हनुमान धेरण काळंबा देवी गडप आपण तयारीत राहायचं आहे. मैदान क्रमांक 2 जय बजरंग रोहा अक्कादेवी पांडापूर आपण देखील तयारीत राहायचं आहे. हॅलो हॅलो मंडळाचे सर्व सदस्य मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य स्टेजकडे यायचे आहे. मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य स्टेजकडे यायचे. मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य मंगेश भाई यांना भेटायचं आहे. छत्रपती नांगुर्ली संघाला विनंती आहे आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायला या. मंडळाचे सर्व सदस्य मंगेश भाई यांना भेटायचं शिव आहे. छत्रपती नांगुर्ली संघ प्लीज आपण व्यासपीठावरती या. मंत्री साहेबांचं आगमन होत आहे. चला त्वरित. सर्वांना विनंती करतोय की मधले जरा बाजूला व्हायचं आहे. मंत्री साहेबांचं आगमन होत आहे तरी सर्वांनी सहकार्य करा. सर्व प्रेक्षक वर्ग सर्वांनी सहकार्य करा. मधले दोन्ही ग्राउंडच्या मधले प्रेक्षक मी आपणास विनंती करतो की साहेबांचं आगमन होत आहे आपण जरा सहकार्य करायचं आहे. चला मंडळाचे सर्व सदस्य मैदानात चला.
स्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम. खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाची आपण सारेजण अगदी आतुरतेने वाट बघत होतो तो महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय सन्मान्य भरतशेठ गोगावले यांच्या व्यासपीठावरती शुभागमन झाले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांचं या ठिकाणी यथोचितरित्या हार्दिक असं स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन आज केलं जात आहे. अर्थातच मॉर्निंग ग्रुप सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ सुधागड तालुका यांच्या माध्यमातून हे आयोजन आज आपल्याला बघायला मिळतं. निश्चितच रायगड जिल्ह्यातील तब्बल 32 संघ या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. एक जबरदस्त आणि एक देखणी अशी कबड्डी स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे मॉर्निंग ग्रुप पाली यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने तसेच आमच्या सुधागड तालुक्याचे आदरणीय रवी शेठजी देशमुख साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. तसेच आदरणीय अनुपम दादा कुलकर्णी आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय राजेश शेठ मापारा साहेब आपलं देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने पुनश्च एकदा सहर्ष असं स्वागत. तसेच भारतीय जनता पार्टीचे आदरणीय मिलिंदजी पाटील सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आदरणीय महेश दादा ठाकूर आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने हा नेत्रदीपक सोहळा आपण मध्यरात्री पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल आपलं खरोखर पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीने खूप खूप हार्दिक असं स्वागत आहे. निश्चितच अनेक कबड्डी स्पर्धा अनेक क्रिकेटच्या स्पर्धा ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून महाड तालुका असेल आणि अखंड रायगड जिल्हा असेल अखंड रायगड जिल्हाभर ज्यांच्या माध्यमातून आयोजन आणि नियोजन केलं जाते ते आदरणीय भरत शेठजी गोगावले साहेब आजच्या कबड्डी स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचा शब्द सुमनांनी हार्दिक असं स्वागत करतो. लगेचच आयोजकांच्या वतीने आपण यथोचित मान सन्मानी सत्कार करणार आहोत. मी आयोजकांना या ठिकाणी विनंती करतो आपण लगेचच आदरणीय सन्मान्य भरत शेठजी गोगावले या साहेबांचा आपण यथोचित मान सन्माने सत्कार करायचा आहे. मी संपूर्ण मॉर्निंग ग्रुप सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ पाली आपल्याला विनंती करतो आपण आदरणीय भरत शेठ यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व निश्चितच त्यांच्या सुमधुर वाणीमधून अनेक जण त्या ठिकाणी मंत्रमुक्त होतात. शिवछत्रपतींच्या राजधानीच्या ठिकाणांचे हे निश्चितच आणि आश्रय दाते असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने मागील 2 तासापासून या ठिकाणी व्यक्तिमत्व उपस्थित आहे. निश्चितच मंगेशजी पालांडे आणि नंदकिशोरजी कुडापणे आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी आमच्या मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय राजेश शेठजी मापारा साहेब यांचा आपण यथोचितरित्या मान सन्माने सत्कार करायचा आहे. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी सन्मान करतो आदरणीय राजेश शेठजी मापारा साहेब भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य
देखील इतका सुंदर जुळून आला की आमच्या आयोजकांच्या अध्यक्षांचा आज निश्चितच 21 डिसेंबर रोजी वाढदिवस, त्याबद्दल आपण या अध्यक्षांचा आदरणीय भरत शेठजी गोगावले साहेबांच्या माध्यमातून शुभ सन्मान आणि शुभेच्छा देणार आहोत। मी अध्यक्षांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आदरणीय भरत शेठजी गोगावले यांच्या माध्यमातून आपण अध्यक्षांना या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत। निश्चितच मायेची उभ असलेली शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी अध्यक्षांना सन्मानित करत आहोत। निश्चित सेनेचं एक कडाडणारं व्यक्तिमत्व आदरणीय भरत शेठ, आपल्याला विनंती करतो आपण या स्पर्धेविषयी आमच्या आयोजकांना आणि खेळाडूंना या ठिकाणी संबोधित करायचं आहे। 2 मिनिटं थांब। सर्व शुभ कार्याच्या अगोदर ज्या ईश्वराची पूजा केली जाते त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय। मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीके साहेबांना वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आज आपल्या या मॉर्निंग ग्रुप आयोजित सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने या भव्य दिव्य कबड्डीच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी धन्यवाद देतो मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सहकारी आणि त्यांना सहकार्य करणारे सर्वच आणि आमचे सर्व मान्यवर, रवी असाल, मपरा असाल, आमचे कुलकर्णी असतील, सर्वच आमचे व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, कबड्डीचे सामने पाहण्यासाठी आलेले सर्व रसिक प्रेक्षक मंडळी, क्रीडा शौकीन, हे आमच्या निमंत्रणाला मान देऊन आलेले सर्व संघाचे संघनायक आणि सर्व कार्यकर्ते हो। म्हणजे कबड्डीचा खेळ बोलल्यानंतर शक्ती आणि युक्ती दोन्ही लागतात, कारण नुसती ताकद असूनही चालत नाही आहे, कारण त्याला ताकदीबरोबर युक्तीही लागते। कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांनी बऱ्याचशा लढाया युक्तीने जिंकल्या होत्या। सैन्य कमी होतं परंतु युक्त्या जास्त होत्या आणि म्हणून हा खेळ मर्दानी खेळ म्हणून संबोधला जातो। तर क्रिकेटला जास्त मागण्या निघालेल्या आहेत परंतु कबड्डी आमची काय तेवढी कमी नाही आहे आणि म्हणून करता अशा मॉर्निंग ग्रुप सारखे काही आमचे आयोजक, संयोजक आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा राहतील। उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आहे। बरेचसे लोक उद्याची वाट पाहत आहेत, सकाळी 10 कधी उजाडत आहेत आणि कोणाचे फटाके कधी कुठे फुटत आहेत। चांगली बाब आहे, ज्याने मेहनत केली असेल त्यांचे फटाके फुटतील, परंतु आमचे खरे फटाके फुटणार आहेत त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला। आम्ही सगळे वाट पाहतोय कधी निवडणुका डिक्लेअर होतात, आचारसंहिता लागते आणि आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जातोय। त्याच्याही शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मी मॉर्निंग ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा व्यक्त करून माझ्या 2 शब्दाला पुनराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। धन्यवाद आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आम्हा मॉर्निंग ग्रुपच्या विनंतीला मान देऊन आपण इथे व्यासपीठावर उपस्थित राहिलेला आहात। मी आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी ज्यांच्या मतदारसंघात आहे ते आम्हा सगळ्यांच्या मनातील रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आम्ही ज्यांना मनापासून मान्यता दिलेली आहे ते भरत शेठ निश्चितपणे कबड्डी सारख्या खेळामध्ये ज्या पद्धतीने ताकद आणि बुद्धी या दोन्हीचा संयम असायची गरज असते त्याच पद्धतीने आपल्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातून आणि विशेष करून शिवसेनेच्या माध्यमातून
येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये घवघवीत पद्धतीने यश निश्चितपणे रायगड जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्हा परिषदेमध्ये निश्चितपणे मिळेल असं अभिवचन या निमित्ताने मी आपला सर्वांना देतो. महायुतीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे अपेक्षित धरतोच आहोत, पण दुर्दैवाने काही गोष्टी घडल्या तरी एकच सांगतो की या व्यासपीठावरती म्हणजे ज्यांनी आम्हा सगळ्यांचं मित्रत्व असलेला रवींद्र देशमुख हा निश्चितपणे पुन्हा एकदा त्याच्या माध्यमातून त्याचा प्रतिनिधी जिल्हा परिषदेमध्ये निश्चितपणे असेल असा सुधागडचा एक मतदार म्हणून मी सांगतो. आणि त्याच जोडीला बरेचसे मिलिंद पाटील म्हणून पेणवरनं आलेले माझे सहकारी इथे आहेत, हे सुद्धा भावी जिल्हा परिषदेमध्ये निश्चितपणे असतील अशा शुभेच्छा आम्हा सगळ्यांच्या वतीने देतो आणि आपण इथे आल्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. आपण त्वरित ताबा घ्यायचा आहे. जय बजरंग रोहा विरुद्ध अक्कादेवी पांडापूर. आपण त्वरित मैदान क्रमांक 2 कडे चला. तिसरा व अंतिम पुकार. जय बजरंग रोहा अक्कादेवी पांडापूर मैदान क्रमांक 2 कडे चला. जय हनुमान धेरण काळंबादेवी युवक गडप आपण मैदान क्रमांक 1 कडे चला. आपल्यासाठी देखील तिसरा व अंतिम पुकार. ग्राउंड नंबर 1 जय हनुमान धेरण काळंबादेवी युवक गडप आपण मैदान क्रमांक 1 कडे चालायचं आहे. आता मात्र यश पाटील रोखला जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. कमबॅक करावा लागेल मातृशा कुर्डूस. आपण देखील ह्या रायगड जिल्ह्यामधील नामांकित संघ आहात हे विसरून चालणार नाही. निखिल शिर्के आता मात्र स्वतःला झोकून द्यावं लागेल. गौरव पाटील, नितेश स्थळे आपल्याला मात्र बाजी लावावी लागेल. जर या मैदानामध्ये विजय श्री खेचून असेल तर मात्र विकी ठाकूर चढाई करता. निखिल कोंडे, निखिल कोंडे, चला विनंती आहे बजरंग रोहा अकादमी पांडापूर त्वरित चला. जय बजरंग रोहा अकादमी पांडापूर आपण त्वरित या. मैदान क्रमांक 2 आपली वाट पाहत आहे.
चला ग्राउंड नंबर 2 सामना सुरू करून घ्यायचा आहे. आमच्या बल्लाशो नगरचे ग्रामस्थ श्री किरण फाटे, श्री कमलेश सोनवणे, मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. कमलेशजी सोनवणे व किरणजी फाटे, आपणास विनंती करतो की स्टेजवरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. शेवटचा 1 मिनिट असेल सामना संपायला. 26 आणि 22 4 गुणांचा फरक असेल. चढाई करता यश पाटील. बघूया कितपत गुणांची लयलूट करतोय. जर यश जेरबंद झाला तर मात्र संधी वाढेल, अर्थातच मातृछाया कुरडू संघाच्या माध्यमातून. सुधीर भाई